थंडीच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा काय होतं की छान छान असं गरम गरम सूप पिण्याची इच्छा होते, पण प्रत्येक वेळेस बाहेरच जाता येईल असं नसतं. आणि बाहेरचं जेवढं छान चवीला लागतं तेवढंच ते हेल्थसाठी सुद्धा बरोबर नसतं. अगदी हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये ज्या प्रकारे सूप मिळते त्याच प्रकारे जर आपण घरी अगदी झटपट सोप्या पद्धतीने बनवलं तर घरच्या घरीसुद्धा आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण ते बनवून पिऊ शकतो. चला तर मग मंडळींनो, छान अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथं मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहे. हे टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतलेत. आता याला आपण कट करून घेऊयात. तुम्ही जर मोठ्या कुकरमध्ये लावत असाल तर अख्खे टोमॅटो जरी तुम्ही टाकून दिले तरीसुद्धा चालेल. माझं कुकर मी इथे छोट्या कुकरचा वापर करत आहे, त्यामुळे मी असे मधून कट करून यामध्ये टाकत आहे. त्याच्या आधी जर तुम्ही पुढचं आणि मागचं जर टोक त्याचं काढून घ्यायचं असेल तर ते सुद्धा काढू शकतात. माझं ते नंतर लक्षात आलं की ते काढून घ्यायला हवं होतं, मी विसरले ते काढायला, त्याबद्दल क्षमा असावी. त्यानंतर आता अशा प्रकारे मी सगळे टोमॅटो कट करून घेते. या ठिकाणी मी सगळे टोमॅटो व्यवस्थित असे मधून कट करून घेतले. आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचे, कारण की टोमॅटोला सुद्धा स्वतःचं पाणी सुटेल, त्यामुळे फक्त अर्धा ग्लास पाणी आपल्याला यामध्ये टाकायचे. आणि सोबतच अर्धा चमचा मीठ यामध्ये टाकून घेऊयात आणि कुकरचं झाकण आपण बंद करून घेऊयात. आता आपल्याला कुकरच्या जवळपास 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तुमचे कुकर जर लवकर शिजत नसेल तर तुम्ही त्यापेक्षा 4 ते 5 शिट्ट्यासुद्धा करून घेऊ शकता. तर या ठिकाणी आता पहिली शिट्टी झालेली आहे, दुसरी आणि तिसरी शिट्टीसुद्धा आपली या ठिकाणी झालेली आहे. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपलं कुकरसुद्धा या ठिकाणी थंड झालं आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो जे आहे तर ते खूप छान असे शिजलेले आहेत. जर तुम्हाला या स्टेजला टोमॅटो जे आहे तर मिक्सरमधनं काढायचे असतील तर तुम्ही त्यांना जे आहे तर त्याचं साल काढून मग त्यानंतर टोमॅटो मिक्सरमधून सुद्धा फिरवून घेऊ शकतात. तर मी इथं मिक्सरमध्ये न फिरवता अशा प्रकारची एक चाळणी घेतलेली आणि त्या चाळणीमध्ये मी टोमॅटो जे आहे तर ते स्मॅश करून घेणार आहे एक चमच्याच्या मदतीने. जर तुम्हाला खूप जास्त घाई असेल किंवा झटपट तयार करायचं असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामधून सुद्धा याची जी प्युरी आहे तर ती करू शकतात. तर आता मी हे संपूर्ण जे टोमॅटोची प्युरी आहे तर ती व्यवस्थित काढून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते. इथे मी सगळे टोमॅटो छान असे स्मॅश करून घेतलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता फक्त जे साली किंवा बिया ज्या असतात तर त्या पूर्ण या ठिकाणी चाळणीमध्येच राहिलेल्या आहेत. आणि जे आपले छान असं जे आपल्याला सूप तयार करायचं आहे तर त्याच्यासाठी छान असं प्युरी या ठिकाणी तयार झालेली आहे. चाळणीमधून स्मॅश केल्यामुळे काय होतं की ज्या बिया वगैरे असतात तर त्या अजिबात बारीक वगैरे होत नाही. यामध्ये सुद्धा होत नाही, पण डबल चाळावं सुद्धा लागेल आपल्याला, त्यामुळे मग मी चाळणीमधूनच चाळून घेतलं. आता तेच कुकर मी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्या कुकरमध्ये मी टाकणार आहे पाव चमचा तूप. तर तूप, बटर किंवा तेल या ठिकाणी तुम्ही कशाचाही वापर करू शकता. बटर किंवा तुपाचा जर तुम्ही या ठिकाणी वापर केला तर सूपची जी टेस्ट आहे तर ती खूप छान अशी येते. पण आपल्याला एकदम हेल्दी असं सूप तयार करायचं आहे, त्यामुळे मी या ठिकाणी तुपाचा वापर करत आहे. तूप या ठिकाणी छान असं गरम झालं की 3 ते 4 लवंग, 1 तेजपत्ता मी मधून तोडून त्यामध्ये टाकलेला आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या छान अशा बारीक कट करून आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहे, कारण की त्याने खूप छान असा फ्लेवर येतो. आणि जो लसूण आहे तर तो छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा त्याला तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. छान असं फ्राय झालं की त्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे एक दालचिनीचा तुकडा छोटासा, कारण की आपण यामध्ये कुठलंही लाल तिखट किंवा काही टाकणार नाही आहोत. फक्त आपण लसूण आणि जे खडे मसाले आहेत तर तेच आपण त्यामध्ये टाकणार आहोत. सगळ्यात आधी थोडंसं जे सूप आहे तर ते त्यामध्ये टाकायचं आणि एक छान असा स्मोकी फ्लेवर तुपाचा आपल्या सूपला येतो, टोमॅटो सूपला. त्याच्यामुळे थोडंसं सूप आधी टाकायचं आणि त्यानंतर मग छान असे तडका बसल्यानंतर मग बाकीचं सूप त्यामध्ये टाकून घ्यायचं. तर ह्या स्टेजला तुम्हाला जर अगदी हॉटेलसारखं थोडंसं घट्टसर जर सूप हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकू शकता. आणि ऑलरेडी आपण टोमॅटोमध्ये पाणी टाकलेलं होतं जेव्हा शिजवत होतो तेव्हा, तर त्याच्या अंदाजानुसार तुम्ही त्यामध्ये थोडंसं मीठ आणि एक थोडीशी चव ॲडजस्ट व्हायला हवी. थोडासा आंबटपणा टोमॅटोला असतोच, त्यामुळे फक्त 1 चमचा मी या ठिकाणी साखर टाकली आहे. तुम्ही साखरेऐवजी थोडासा त्यामध्ये गूळ जरी घातला तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मला या ठिकाणी सूप जे आहे तर ते थोडंसं पातळसर हवं होतं, त्यामुळे मी इथं कुठलंही कॉर्नफ्लॉवर वगैरे ॲड न करता अगदी हेल्दी सूप असं तयार केलेलं आहे. आणि थोडंसं त्यामध्ये पाणी टाकलं आहे, कारण की सूप जे आहे
तर ते आणखीन थोडंसं उकळेल। आणि या ठिकाणी मी जे आहे तर एकदम फ्रेश असं काळी मिरीची पूड तयार केलेली आहे। म्हणजेच घरच्या घरी खलबत्त्यामध्ये जर तुम्ही काळी मिरी थोडीशी ठेचली आणि त्यामध्ये टाकली तर त्याची जी टेस्ट आहे तर ती खूप छान येते। कारण मार्केटमधून आपण जी घेतो तर त्यामध्ये खूप काय काय मिक्स असतं, त्याच्यामुळे तेवढी त्याची टेस्ट लागत नाही। जर तुमच्याकडे घरगुती असेल तर तुम्ही अगदी झटपट अशी कुटून त्यामध्ये जर घातली तर त्याची टेस्ट खूप छान अशी येईल। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त छान असं लाल कलरचं विदाऊट कोणताही कलर न वापरता आपण मस्त असं टोमॅटोचं सूप तयार केलेलं आहे। या ठिकाणी आपलं सूप 3 ते 4 मिनिटांनी खूप छान असं उकळतंय। आता गॅसची फ्लेम बंद करूयात आणि छान असं सर्व्ह करूया। तर इथे मस्त असं अगदी आपलं झटपट टोमॅटो सूप तयार आहे। आणि जर तुम्हाला त्याला थोडंसं हॉटेलसारखा प्रॉपर टच द्यायचा असेल तर यावरती तुम्ही मस्त हॉटेलमध्ये ज्या प्रकारे चॉपस्टिक घ्यायला देतात तर त्या प्रकारे त्यामध्ये टाकून मस्त असं पिऊ शकतात। चला तर मग मंडळींनो, तुम्हाला अगदी झटपट टोमॅटो सूपची रेसिपी कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।